कामोटे करण मात्रे कामोटे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. नीरज मात्रे ठरला या सामन्यातला सामनावीर. परेश पाटील आपण यावं, आपण या आपल्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा प्राइज द्यायचं आहे. नीरज म्हात्रे ठरलाय या सामन्यातला खरं तर सामनावीर. गुड बॉलिंग नीरज म्हात्रे, वेल प्लेड. मी व्यासपीठावर उपस्थित असणारे जांभूलपाडा गावातील एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रभाकरजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण यावं या स्वागत कक्षामध्ये. स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स आणि अरुण स्पोर्ट्स पेठ संघाचे पॅकर्स आणि जांभूलपाडा गावचे एक सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटची प्रचंड आवड असणारी व्यक्ती प्रभाकरजी पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. जशी या पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. या आपण IPLचा गोड आवाज कुणालजी दाते सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद. प्रभाकरजी पाटील यांना सन्मानित केलं जात आहे या मुख्य व्यासपीठावर. चे ओनर तथा आज पेठ गावाला ज्यांनी स्पॉन्सरशिप अर्थातच पॅकर केलंय, पॅकरशिप ज्यांना पूर्णपणे करणारे सन्माननीय प्रभाकरजी पाटील यांना सन्मानित केलं जाईल व्यासपीठावर. व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया लगेच मात्र या सुरू असणाऱ्या सामन्याकडे, अर्थातच फ्रेश लढत. चला कामोटे संघ परेश म्हात्रे, तुमच्या सर्व खेळाडूंना तुम्ही सूचित करा कुठे जायचं नाही, तुम्हाला थांबायचं आहे. आयोजकांनी सांगितले एक संघ पुढे न्यायचं आहे आजच्या रात्रीमध्ये. तर करूया या सामन्याची फ्रेश सामन्याची सुरुवात. अर्थात पेठ आणि वाकलन. तर जसा सामना सुरू होईल मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूया कुणालजी दाते यांना. धन्यवाद जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकला. धन्यवाद रिवॉल्व सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच परत एक वेळा ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये. आणि आता पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे जिथे वैशाली स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांच्या विरोधात अरुण स्पोर्ट्स RCC पेठ हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. RCC पेठ या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बंटी जोशी पहिलं षटक हाताळताना दिसेल. जीत भोईर आणि केतन मात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहे. जर्सी नंबर 1157 केतन मात्रे. त्याच्या आयुष्यातली ज्यावेळेला पहिली बाईक त्याच्याकडे होती तिचा नंबर तो होता 1157. आणि आकड्यांची कहाणी वेगळीच असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आकडे महत्वाची भूमिका पार पाडत असतात. स्पेलिंग्स महत्वाच्या भूमिका पार पाडत असतात. जर्सी नंबर महत्वाच्या भूमिका पार पाडत असतात. आणि त्याचमुळे आकडे देखील माणसाच्या आयुष्यात महत्वाचे ठरू शकतात. चला तर आता जास्त वेळ घेत नाहीये. मॅचला सुरुवात होते. 5 ओव्हरची मॅच आहे. केतन मात्रे तयार आहे. जीत भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. पहिलं षटक बंटी जोशी तयार आहे. बंटी जोशी भन्नाट फॉर्म मध्ये सध्या या हंगामात बॅटने देखील धावा करतोय. गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. RCC पेठ अरुण स्पोर्ट्स यांना मैदानामध्ये उतरलाय. फर्स्ट बॉल केतन साठी फुल टॉस टाकलाय. समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. पहिल्या बॉलवर सिक्सर. चांगला फटका डाऊन दी ग्राउंड. सुजित दादा पाटील यांची ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. 12 बाईक्स ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. अजितजी गोमा पाटील यांची ही स्पर्धा तुमच्या भेटीला. परंतु पहा समोर फ्रंट फुटवर भरपूर पुढे हा स्ट्रेट ड्राईव्ह
डाऊन दी ग्राउंड साईड स्क्रीनच्या दिशेने षटकार आलाय केतन मात्रेच्या पॅटमधून. पहिला सिक्सर केतनने सुरुवात केली आहे या डावाला सिक्सरने. बंटी जोशीवर पहिल्या बॉल पासून तो दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे केतन मात्रेचा. बंटी तयार. दुसरा बॉल सोडून दिला केतनने, जाऊ दिला. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 7. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागणार आहे. आणि इथे धावा डिफेंड देखील होत असताना आपण पाहिले, धावा चेस देखील होत असताना पाहिलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या, त्याच्या अगोदर डिफेंडही झालेले आहेत. पुढचा बॉल बंटीचा. थोडासा स्वीपचा अंदाज होता, कमी गतीने टाकलेला बॉल होता. फिंगर चांगले रोल केले, बोट फिरवली या बॉलवर मागच्या बॉलच्या तुलनांमध्ये. ही खासियत आहे या बंटी जोशीची. आणि येतो एक डॉट बॉल. 5 ओव्हरची अखेरची मॅच. याच्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस तुमच्या भेटीला येतील. क्वालिफाय झालाय पुढच्या फेरीमध्ये संघ कामोठ्याचा. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. प्रयत्न चांगला होता, परंतु जशी थंडी आहे हाताला झिंजिने आले असतील, परंतु एवढाही सोपा नव्हता हा झेल. फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं कठीणच असतं. नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर, परंतु प्रयत्न खूप चांगले होते. हा झेल घेण्याचा पाक खूपच वेगाने बॉल आला होता. क्विक रिफ्लेक्सेस महत्वाचे ठरतात, परंतु अशा परिस्थितीमध्ये कधी कधी हे जे झेल आहेत हे चिकटतात हाताला. हा सुटलाय. पुढचा बॉल. बॉल हवेत आहे. इनसाइड आउट मारला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फक्त पाहत राहील असं दिसते, कारण टायमिंग एवढं प्रॉपर आहे केतनचं. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावा सिक्सर. सुजित दादा पाटील यांनी मित्रपरिवार देखील तेवढाच जमवलाय. परेश पाटील हे त्यांचे मित्र इथे उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या 13. पहिलं षटक सुरू असताना काय फटका इथे सजवलाय. स्वीप मारण्याचा प्रयत्न. आता मात्र स्ट्रोकचं सिलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळतंय. आणि हा येतोय डॉट. पुढचा बॉल बंटीचा. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच दाखवलाय. कव्हर स्वीपर कव्हरच्या मध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. आपण निर्णय देत चला. एवढंच. गोटे आलाय का अंगात? टीमची धावसंख्या 17. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावर लागल्यात. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2026 ही स्पर्धा 12 बाईक्स तुमच्या भेटीला आली आहे. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली, पप्या ग्रुप, लयभारी ग्रुप, ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आझाद मैदानावर ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. आजची महत्वाची रात्र या स्पर्धेची, आणि प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत होते या स्पर्धेची. ती स्पर्धा तुमच्या भेटीला आणि खूपच मोठा महासंग्राम या स्पर्धेचा रंगतोय. तर धावा झाल्या 17. पहिले षटक संपले. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी शहबाज शेख गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पॉवर प्लेच्या दरम्यान रन स्कोर बोर्डवर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल. शहबाज शेख गोलंदाजीसाठी सज्ज होईल पॉवर प्लेच्या दरम्यान. आणि जीत भोईर आता पहिल्यांदा स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप मारलाय मागच्या बाजूला. शॉर्ट थर्डला फिल्डिंग चांगली आहे. धाव देखील मिळणार नाही. डॉट. सुरुवात झाली आहे डॉट बॉलने या ओव्हरची शहबाज शेख कडून. महत्वाचं म्हणजे हे षटक आता खेळण्याच्या तयारीमध्येच पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. पहिला डॉट. दुसरा बॉल शहबाज शेखचा तयार. फुलर लेनचा बॉल होता.
कडक कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. फिल्डर आहे परंतु नाही पोहोचू शकणार आणि शेवटी मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चौकार आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, काय कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय आणि असे जमिनीलगत फटके मारतो जीत भोईर. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर. प्रयत्न खूप चांगला केला तिथल्या फिल्डरने परंतु शेवटी ते अपयश आलं आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा झाल्यात 21-21. पुढचा बॉल शेहबाजचा कमी गतीने टाकलाय. परत एक वेळा उलटा फटका सजवलाय. रिव्हर्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील धावा मिळताना दिसतील. 4 येतोय चौकार. लागल्या स्कोर बोर्डवर 25. शेहबाजच्या विरुद्ध बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. पहिला डॉट बॉल आला परंतु त्याच्यानंतर जीत भोईर त्याच्या रंगात आणि त्याच्या ढंगात फलंदाजी करायला सुरुवात त्याने केली. हीच तर खासियत आहे जीत भोईरची. त्याच्याकडे तो क्लास आहे. अत्याधुनिक फटके मारण्यासाठी जीत भोईर जाणला जातो आणि नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलाय. भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. केतनच्या अगोदरपासून चांगलं क्रिकेट खेळतोय. त्याचमुळे गावाचे नाव चर्चेमध्ये आहे या वाकड्यांच्या. परत उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण केतनला माहिती आहे एक जर डिरेक्ट हिट लागला तर चित्र धोक्यात येईल टीमचं. स्वतःला जावं लागेल डगआउट मध्ये आणि इथे सध्या ती रेसच लागली आहे. केतनने 6 बॉल खेळले तर मी 6 बॉलच खेळेन. अजून सिंगल तरी घेतलेली नाहीये. होतं कधी कधी. केतन देखील हलकीशी स्माइल देतोय परंतु सध्या मॅच मध्ये आपण पाहिलंय 25 धावा फलकावर लागल्यात. आम्ही तर असंच करायचो लहानपणी. 6 बॉल खेळायला मिळायचे. आपली स्टंप आपली बॅट असली की 2 डाव. तो सध्या धावा झाल्यात 25. इथे 12 बाईकचा प्रश्न आहे. परत एक वेळा शेहबाज शेख. 5वा बॉल क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. या वेळेला लाईन मिस केली. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. बोलीवाल्यांनी कमाल भारी केली. कमाल भारी केली. कमाल भारी केली. हे अजित पाटील भावानं आयोजनाला साथ दिली. आयोजनाला साथ दिली. आयोजनाला साथ दिली. हे परेश पाटील सुजित पाटील तामई तर आई हो खरा. हे पप्या गुच्ची खंबीर साथीला आहेत बघा पोरा. त्यांचा विजय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. थँक्यू. हो नक्कीच विषय हार्ड आहे सध्या कानपोली गावामध्ये आणि खास करून सुजित दादाचा आणि त्याचबरोबर अजित दादांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. तसाच मित्र परिवार त्यांनी कमवलाय. परेश पाटील देखील इथे उपस्थित आहेत. त्यांनी देखील जीवदानी बामणडोंगरीला पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये. मात्र विकेट आली आहे. धावा झाल्या 25. एक फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. नवीन फलंदाज मयुरेश भोईर आला आता फलंदाजीसाठी. सगळ्यात महत्वाचं एक टार्गेट सेट करणं कारण समोर देखील रातो के कातील आहेत. ज्या टीमला असं संबोधलं जातं अरुण स्पोर्ट्स RCC पेठ. रात्री त्यांचा खेळ बहरतो. मयुरेशने काय फटका सजवलाय. खडे खडे उभ्या उभ्या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत 4 धावांसाठी चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले नंतर धावा झाल्यात वाकण टीमच्या खात्यात 29. वैशाली स्पोर्ट्स वाकण. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपलाय 29. सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत सुजित गुमा पाटील आणि त्याचबरोबर परेश पाटील. ही 2 मित्रांची जोडी आहे आणि खऱ्या अर्थाने या दोघांसाठी मी एवढंच म्हणेन नको गर्दी माणसांची. फ्रेंडलीच दाखवायला लाखात एकच असावा मित्र माच करावा असा. 4 चौघात मिरवायला नको खोटी वचने खोटं प्रेम पानभर शब्द कौतुकाला. मी आहे की हे एकच वाक्य बाद झालं या संपूर्ण आयुष्याला. सुखात असतात खूप सोबती सोबत आनंद लुटायला. दुःखात असावा जवळचा एक तरी आपल्या आधाराला. दुःख रडून ऐकणारे आणि गावभर हसून सांगणारे भेटतात खूप सोबती जे मरेपर्यंत सोबत राहतात. अन्न न दाखवताही प्रेम देतात ती असते खरी मैत्री. या दोन्ही मित्रांना खऱ्या अर्थाने
पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असाच तुमचा ऋणानुबंध कायम राहो आणि या खऱ्या अर्थाने या मैत्रीची मिसाल जगभरात दिली जाईल हीच प्रार्थना या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून, ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून इथे व्यक्त करतो. जिशान आलाय आता गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3. जिशान शेख, टीमची धावसंख्या 29. सध्या आपण पाहतोय माहे रमजान सध्या सुरू आहे आणि त्यातल्या त्यात हे खेळाडू रात्री क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट थोडंसं कमी केले परंतु रात्रीचं क्रिकेट पॉसिबल आहे आणि त्यावेळेला ते खेळत असताना यावेळेला चांगला फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. 6 धावा मिळत आहेत केतनच्या बॅटमधून. षटकार. पस्तीस. ओ बीट केलंय या बॉलवर. नक्कीच बीट केलंय केतन मात्रेला. आणि जसा बीट झाला केतन देखील मनोमन काहीतरी बोलतोय. शब्द बोलले जातात कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते स्वतःला शोधायचं असतं. या जीवनात जर तुम्ही स्वतःशी बोलत असाल काय चुका झाल्यात, काय करता येऊ शकतं, कसं खेळायचंय, ते महत्वपूर्ण ठरतं. बॅकफुट जात असताना बरोबर स्ट्रोक साठी जागा बनवली. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून कट केले बॉलला. 4 धावा मिळतील. चौकार. मी मगाशी देखील तेच बोललो की स्वतःशी बोलत राहा. काय चूक झाली मागच्या बॉलवर, पुढच्या बॉलवर, ती करायची नाहीये तर काय करावं लागेल आणि हे करायचं होतं. क्रिजच्या आतमध्ये गेला, पॉइंट आतमध्ये होता, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मारला. 4 धावा वसूल केल्या. जिशान पुढचा बॉल. आता मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. केतनची बॅट वरून फिरते. डॉट बॉल येतोय. 4 बॉल या ओव्हरचे केतनला मिळाले. मागचं पूर्ण षटक अद्विक सुजित पाटील यांच्याकडून आता पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. जर बाहेर झेल टिपला तर 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अद्विक सुजित पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 39. 4 बॉल केतनच्या खात्यात या ओव्हरचे. पुढचा बॉल. 5वा बॉल. बॅकफुटला जात असताना दिशा दिली. शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय बॉल. डीप मध्ये एक सिंगल मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगलच्या मदतीने 40 धावा फलकावर लागल्या. 3रं षटक सध्या सुरू आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा असणार आहे. सो नेक्स्ट मॅच मध्ये जीवदानी बामणडोंगरे आणि या मॅच मधला विजेता संघ इन ऍक्शन असणार आहे. त्यामुळे जीवदानी बामणडोंगरे आपण देखील तयारीत राहा. झालंय तयारीतच आहे कारण सध्या ग्रुप ए म्हटल्यानंतर स्पर्धाच तेजस मात्रेची आहे. 40 धावा फलकावर लागल्यात. 40. पुढचा बॉल. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फटका फसतोय. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वैशाली स्पोर्ट्स वाकण या टीमची धावसंख्या आहे 40. एक फलंदाज बाद. 8 धावा केल्या जीतने. 27 वर खेळतोय केतन मात्रे. मयुरेशने केल्यात आतापर्यंत 4. 5 वर्ष लागली या मैदानावर अर्धशतक येण्यासाठी आणि ते अर्धशतक नमित पाटीलने ठोकले तुर्बे गावाच्या. पाहूया केतन त्या दिशेने वाटचाल करतोय कारण की जर केतनने अर्धशतक ठोकलं तर या स्पर्धेतलं हे दुसरं अर्धशतक होईल आणि 5 वर्षानंतर दुसरं अर्धशतक येईल या ग्राउंडवर. सो बामणडोंगरी संघ देखील पुढच्या मॅच मध्ये खेळेल. जीवदानी बामणडोंगरी इन ऍक्शन असणार आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो त्या टीमच्या विरोधात खेळेल. अरुण स्पोर्ट्स आरसीसी पेठ आणि वैशाली स्पोर्ट्स वाकळण अशी लढत सध्या तुम्हाला पाहायला मिळते. बंटी जोशीकडे परत एक वेळा बॉल सोपवण्यात आलाय. नुकतीच आपण पाहिलं पीसीकर बंधूंची स्पर्धा बदलापूरला संपन्न झाली. ठाणे रायगड मॅच मध्ये शेवटचं षटक बंटीनेच हाताळलं होतं. भरपूर प्रेशर मध्ये अंडर प्रेशर असताना देखील त्याने कमालीची गोलंदाजी केली आणि त्यानंतर परत एक वेळा ते नाव चर्चेत आलं. परंतु बंटी बॅटिंग देखील तुफानी करतोय. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. केतन तयार.
केतनने उडवलाय बॉल ऑन साइडला, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे, डायव्हिंग एफर्ट आणि तिथे खूप चांगला प्रयत्न आफ्ताब शेखचा. फलंदाज पात केतन बॅक टू द पेव्हिलियन. बाबांनी आनंद लुटलाय सारा, गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. थँक्यू डीजे, थँक्यू. केतनची विकेट इथे पटकावलेली आहे. हलकासा शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला बरोबर उडवला होता आफ्ताब शेख. चा प्रयत्न अप्रतिम होता, डायव्हिंग एफर्ट सूर मारला समोरच्या बाजूला. आणि आपण पाहिले ते नी कॅप घालत असताना असे तुम्ही एफर्ट मारू शकता. झेल टिपलाय आणि त्यानंतर फलंदाज केतनचा खेळ संपलाय. अप्रतिम असं आयोजन सुजित गोमा पाटील, अजित गोमा पाटील यांच्या माध्यमातून. आणि गोमा पाटील साहेबांना नक्कीच अभिमान आहे या दोन्ही त्यांच्या सुपुत्रांचा. अभिमान, गर्व नाही, आता माज असायला पाहिजे या दोन्ही सुपुत्रांचा. कारण ज्या पद्धतीने क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे, उद्योग क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी आहे आणि कुठेतरी आपल्या गावाचं नाव पुढे यावं म्हणून ग्रामस्थ मंडळ चषकाचं आयोजन या दोन्ही बंधूंनी केलंय. मग सुजित आणि अजित गोमा पाटील यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. बंटी जोशी. तर नक्कीच राहुलजी गोवारी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि राहुल गोवारी कामोटे यांच्याकडनं या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा येत आहेत. मोस्ट वेलकम राहुलजी गोवारी, आपलं सहर्ष स्वागत. 40 धावा, 2 फलंदाज पात. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर. किरण आलाय. केतन आउट झाल्यानंतर यावेळेला ऑन साइडला बॅट चालली परंतु बॉल गेला. टो एंडला लागत असताना एक्स्ट्रा कव्हरला रन आउट चान्स. थ्रो चांगला आहे, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. शहबाज शेख चा हा प्रयत्न. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 41. बंटीने एकाएकी सामन्यामध्ये कलाटणी आणली आहे. त्याला माहिती आहे प्रत्येक विकेटचं काय महत्व आहे, परंतु मयुरेश आणि त्याचबरोबर किरण देखील भन्नाट फॉर्म मध्ये सध्या वाकण टीमचा विचार केला तर मिडल ऑर्डर मध्ये. चांगला बॉल परंतु पडल्यानंतर जास्त बाहेर अंपायरचा सिग्नल येतो, वाईट. एक्स्ट्रा रन मिळेल. कटरचा वापर केला होता परंतु जास्त वळलाय. बंटी जोशीचा हा बॉल बाहेरच्या बाजूला. नेच ते कारण होतं म्हणूनच हा वाईट बॉल घोषित केलाय. टीमची धावसंख्या 42. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग हुक शॉट बॉलला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. बॉलरच्या पेसचा वापर केला आणि हा येतोय षटकार. पाहायला मिळाला. 6 धावा येत्या. टीमची धावसंख्या 48. 48 धावा. आरसीसी पेट या टीमचे फिल्डिंग कोच बॉबी कोळी सध्या बरोबर बाउंड्री लाईन वरून चर्चा करतायत खेळाडूंशी कुठे फिल्डिंग सेट व्हायला पाहिजे, कारण त्यांनी भरपूर फिल्डिंग लावली आहे त्यांच्या आयुष्यात. असे बॉबी कोळी. फुलर लेनचा बॉल होता, बॅक टू द बॉलर. प्रयत्न चांगला होता, रनआउटची देखील संधी आहे. आता दोन्ही खेळाडू एकाच एंडला होते परंतु शेवटी क्रीजमध्ये सुरक्षित मयुरेश भोईर. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 48. 48. संदीप वास्कर यांच्या पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील बॉबी कोळींची भूमिका महत्वाची होती. 48 रन, 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 5 ओव्हरची मॅच आहे, शेवटची मॅच. नंतर 4 ओव्हरच्या मॅचेस. शफल झाला आणि परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये जाऊन बॉलला फिरवलंय. लॉंग लेगला बॉल अडवण्याचा प्रयत्न. धावा मिळताना दिसतील. 4 येतोय चौकार. येत असताना पाहायला मिळतात. चांगला इम्प्रोवायझिंग फटका इथे पाहायला मिळतोय बंटी जोशीच्या विरुद्ध. हा दुसरा फटका आहे मयुरेश भोईरचा, म्हणजेच तो स्क्वेअर लेगला चांगली बॅटिंग करतोय. चांगला खेळ. टीमची धावसंख्या 50. 52 धावा. ओ बॅटला स्वाईप करून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉलिंग स्वीप. तो थांबला,
तो वाकला, तो झोपला आणि त्याच्यानंतर बॉलला फेकलंय सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. पनवेल कोळीवाडा यावरून राहुलजी गोवारी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे परेश पाटील यांचे परम मित्र राहुल गोवारी यांच्याकडनं या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा येत आहेत. मोस्ट वेलकम राहुलजी गोवारी साहेब. क्लास फटका होता. काय फटका इथे दाखवलाय. 3 फटके त्या क्षेत्रामध्ये मारलेत मयुरेश भोईरने आणि तिन्ही फटक्यामध्ये बाउंड्रीज मिळालेले आहेत. 2 षटकार 1 चौकार. पूर्णपणे मागचा पाय वाकवला, थांबला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. फोटो काढावा साइड अँगलने असा हा फटका होता. धावा झालेले आहेत आतापर्यंत 58 धावा. हा मागचा शॉट होता. त्याच्या अगोदर जो चौकार मारला आणि त्याच्या अगोदर एक षटकार मारला होता. इम्प्रोवायझिंग हुक शॉट द्वारे धावा झाल्यात 58. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. लास्ट ओव्हर मध्ये अनिल पाटील एक्सपिरियन्स मॅन गोलंदाजीसाठी. तो अनुभव दाखवावा लागेल अनिल पाटील यांना. धावा झाल्यात 58. 70च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न होईल का टीम वाकणला आरसीसी पेठ कडून. अरुण स्पोर्ट्स आरसीसी पेठ आणि वैशाली स्पोर्ट्स वाकण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अनिल पाटील. अनुभव आहे अनिल पाटील यांच्याकडे. बरोबर दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय किरणचा आणि तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. धावा झाल्या 60. चला या बॉबी कोहली पेठ गावचे बिग सपोर्टर बॉबी कोहली या अभि यांच्याकडनं तुम्हाला आमंत्रण आहे. या व्यासपीठावर यावं आपण. किरण सध्या चांगल्या फॉर्म मध्ये. सिद्धी करवलेच्या स्पर्धेमध्ये 1 बाईक त्यांनी जिंकली आहे. सेकंड इनिंगला देखील लवकरात लवकर तो सुरुवात करणार आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत ही देखील महत्वाची गोष्ट आहे. चांगला फटका ऑन साइडला दिशा दिली. फिल्डर स्क्वेअर लेग पासून धावतायत. बॉल उडलाय. फिल्डर आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. आणि आता आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित काय चेक केलं जाईल. रनआउट चेक होईल. नॉट आउट. सुरक्षित एकच रन इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 61. 61 धावा. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या डावामध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक. धावा झालेल्या आहेत 61. रनअप मध्ये व्यत्यय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. पाचवं षटक सध्या प्रगतीपथावर. धावा झालेल्या 61. 61 धावा. 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातले. पुढचा बॉल. रिव्हर्स स्वीप मारलाय. मागे फिल्डर आहे. प्रयत्न सुरू आहे आणि तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. धावा होत आहेत 62. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल शिल्लक आहेत. मयुरेशने ते 2-3 फटके चांगले मारले. इथे प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अपयश जिशान कडून. 3 बॉल शेष या मॅच मध्ये. पहिल्या डावाच्या दरम्यान 5 ओव्हरची मॅच आहे. याच्यानंतर 4-4 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. बामण डोंगरी संघ या मॅच मधल्या विजेता संघाच्या विरुद्ध खेळ. ती 4 ओव्हरची मॅच असेल आणि त्यानंतर कामोटे संघाच्या विरुद्ध विजेता संघ खेळताना दिसेल. चांगला पिकअप शॉट स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद. चांगला कॅच डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. शेहबाज शेख कडून आउट होतोय फलंदाज किरण म्हात्रे. मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. कडक काम आहे. मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे बराना बक्षीस लावलेत बाईक बारा. त्यांचा विषय आहे बराना बक्षीस लावलेत बाईक बारा.
3 फलंदाज बाद आहेत. अपील स्ट्रॉंग आणि ते स्पष्ट नकार पंचांच्या माध्यमातून. बॅटची कडा इथे घेण्यात आली असं सांगण्यात येते, त्याच्यामुळे एक धाव ऍड होईल. आणि आता शेवटचा बॉल. या सत्रातला धावा झालेल्या आहेत 63. ड्राईव्ह केल्या समोरच्या बाजूला एक रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला. रन आउट चान्स आहे. डायरेक्ट हिट लागलाय आणि पंचांचा इशारा फलंदाज बाद. एक रन मिळते. याही बॉलवर धावा झाल्या 64 आणि आता 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे अरुण स्पोर्ट्स आरसीसी पेठ या टीमला. 13ची सरासरी गाठायची आहे. 65 या लक्ष्याचा पाठलाग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून रिवॉल्व मात्रे सरांचा आवाज. धन्यवाद. 9705 ची तार घेऊन सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला. एक नंबर आयोजन केला. एक नंबर आयोजन केला. हे आद्विक पाटील दादान माहोल केलाय पुरा. आद्विक पाटील दादान माहोल केलाय पुरा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावल्यात बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावल्यात बाईक बारा. थँक्यू सो मच कुणालजी दादा. आपण व्यासपीठावर बॉबी कोहली यांना सन्मानित केलं जात आहे. अभि यांच्या शुभ हस्ते बॉबी कोहली यांना सन्मानित केलं जात आहे या मुख्य व्यासपीठावर. जाऊया थेट मैदानावर. आजच्या खरं रात्रीचा सामना इथे पुन्हा एकदा सुरू होतोय. 30 बॉलमध्ये 65 धावा कराव्या लागतील स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स आरसीसी पेठ संघाला. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मी रवींद्र म्हात्रे पुन्हा एकदा थेट मैदानाच्या दिशेने बोलतोय, जिथे मात्र हा पहिला फ्रेश सामना असेल आजच्या रात्रीतला. आणि यानंतर एकच सामना बाकी आहे, विनर वर्सेस विनर. आजच्या रात्रीमध्ये 2 संघ आपण पुढे जाताना पाहायला मिळतील. या अगोदर कामोटे संघ 2 सामने जिंकून पुढे गेलाय. अर्थातच या स्पर्धेमधले त्याचं अस्तित्व टिकून राहिलंय. आणि आता पुन्हा एकदा यानंतर बामणडोंगरी संघ वाट पाहतोय की या संघातून कोणता संघ आमच्या सोबत खेळेल अशी स्पर्धा. रायगड विरुद्ध ठाणे पुन्हा एकदा या मैदानावर ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रायगडमधला हा पेठ संघ तर ठाणे जिल्ह्यातला वाकळण संघ. या अगोदर मुंबई शहरातला देखील संघ तुम्ही खेळताना पाहायला मिळाला. आज मात्र अगदी खूप चांगल्या लढती संदेश तुम्हाला पाहायला मिळाल्या. आज खास करून मुंबई विरुद्ध रायगड, त्यानंतर ठाणे रायगड अशा अनेक लढती. आणि खरं तर ही अस्तित्वाची लढाई असेल स्पर्धेमधली. ग्रामस्थ मंडल चषक 2026 सुजितदादा पाटील परेशदादा पाटील A1 जोडी आज सातत्यानं खूप चांगलं कार्य करते. मॅन ऑफ द सिरीज साठी जे सस्पेन्स प्राइज आहे ना, फक्त 4 सामन्यांचेच गुण ग्राह्य धरले जातील. एक महत्त्वाची सूचना तुम्हाला पुन्हा एकदा मी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने सांगू इच्छितोय. 4 मॅच जे तुम्ही खेळणार आहात ना, ते 4 मॅचेसचेच गुण ग्राह्य धरले जातील. चला करूया मॅचला सुरुवात. गेम इज ऑन. लेट्स प्ले. ऑन स्ट्राईक सोहिल शेख. जित भोईरचा पहिला बॉल. सोहिलनं स्ट्रेट ड्राईव्ह ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केलाय. केतन म्हात्रे त्या ठिकाणी उभा आहे.
मग केतन मात्री ज्या ठिकाणी उभा आहे बरोबर फोकस अगदी त्याच्या जवळ त्याला कॅच केला गेलाय आणि लाईव्हला देखील खूप छान ही क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट गेलाय केतन मात्रेचा. पुल्लर लेंथ काय वेग आहे, भन्नाट वेग. वेगाचा वापर केला केतन या बॉलला रिलीज करण्याकरता. त्याच्या समोर डावकुरा फलंदाज सोहिल शेख आहे. RCC पेठ म्हटलं तर रोहिदास क्रिकेट क्लब पेठ, ज्या पेठ गावानं देखील भरपूर प्रेम दिलंय मित्रांनो. न विसरणाऱ्या जीवनातलं आयुष्यातलं प्रेम दिलं असेल ते या पेठ गावाने आणि आज तो संघ वाकलन टीमच्या विरोधात खेळतोय. हो पुन्हा एकदा काय कमालीचं षटक. ही ओळख आहे केतन मात्रे या खेळाडूची. मग का ISPL मध्ये या खेळाडूचा परफॉर्मन्स का बहरला. मग अर्धशतक त्यासाठी 50,000 रोख रक्कम त्यानं पटकावलेत देखील आणि ISPL मध्ये खरं तर खूप चांगली बॅटिंग बॉलिंग अप्रतिम कामगिरी करणारा हा केतन मात्रे. सोहिलला पूर्णपणे जखडून ठेवलंय. 3 बॉल डॉट. चौथा बॉल, चौथाही डॉट. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अगोदर धावांचं डोंगर रचले. 65 धावांचं आव्हान आहे आणि डावखुऱ्या फलंदाज सोहेल शेखला अगदी बीट करून सोडले या गोलंदाज केतन म्हात्रेनं. जयेश भोसले यांनी खूप चांगला उल्लेख केला की म्हात्रेंची खूप इथे दादागिरी राहिली आज या मैदानावर. आर्यन नाईक करत बामणुंगी टीमचा तेजस म्हात्रे मास्टर माइंड केतन म्हात्रे. त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू खणून काढलाय वाईडीजी लॉंग ऑफकडे. त्यानंतर परेश म्हात्रे कामोटे. टीमने संघाचा विचार केला तर चांगलं आज त्यांनी खेळ प्रदर्शित केलंय. इथे एक सिंगल मिळेल बराच कालावधी झाला आणि त्यानंतर 5 बॉलमध्ये 1 रन. आज उसाटणे टीमचे गुणलेखक भाया म्हात्रेंचं देखील खूप चांगलं योगदान राहिलंय. खूप चांगली गुणलेखनातून माध्यमातून या माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. 1 वाजून बरोबर 50 मिनिटं झालीत आणि आज आपण हा सेकंड लास्ट मॅच खेळत आहोत. अर्थातच वाकलन विपक्ष पेठ. केतन म्हात्रे पुन्हा एकदा हा बॉल समोर दिलाय. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज केतन म्हात्रे कोणती चूक करणार नाहीये. फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट मिळवली केतन म्हात्रेनं. जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला या चषकानं, केला या चषकानं, केला या चषकानं. हे सुजित पाटील कानपलीवाल्याचा नाद नाही करत कोण, नाद नाही करत कोण, नाद नाही करत कोण. हे गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा, गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. इथे 1 ओव्हर 1 धाव 1 विकेट सर्व काही 1-1 हा आकड्यांचा खेळ मात्र तुम्हाला या मॅचमधून पाहायला मिळतोय. भरत जोशी पेडगावचे बिग सपोर्टर्स संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित आहेत आणि ज्या वेळी पेठ संघ खेळतो गणेशदादा जोशी असतील, रणजित घरत, त्यानंतर विशाल जोशी, नाना कोहली या साऱ्यांची या गावाची ओळख स्पष्ट होते कारण या टीमला खूप सपोर्ट करत आहेत. परंतु आज RCC पेठ टीम पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफूटवर जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सोहिल शेख ज्यानं 5 बॉलमध्ये 1 धाव फक्त काढली. तन्वीर शेख त्याच्या जोडीला 2 शेख ब्रदर्स मैदानावर खेळत असताना करायच्या तब्बल 65 धावा आणि 65 धावा म्हटलं ना तर तुम्हाला पॉवर प्लेमध्ये हिटिंग स्ट्रोक खेळावे लागतील. सेकंड पॉवर प्ले हा हवेमध्ये लाफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तर कोणी नाहीये. निर्जन स्थळात येऊन चेंडू पडतोय आणि चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. येतोय पहिला चौकार. बॅटिंग करावी लागेल. सोहिल शेख एक चांगला बॅट्समन हार्ड हिटर आहे, डावखुरा फलंदाज. मग सोहिल शेखना अनेक मैदानावर चांगली मोठी पारितोषिक पटकावली. बाईक देखील त्यानं पटकावली आहे. रामबाग चषकाचं खरं तर आयोजन तुम्ही पाहायला असाल. त्या चषकामध्ये बाईकचा विजेता आणि पेठ गावामध्ये पहिली बाईक कोणी पटकावली असेल तर विवेक जोशी.
कोण विसरेल त्या खेळाडूला. पहिली बाईक या गावामधली पटकावणारा हा खेळाडू. हा पुल्लर लेनचा बॉल, हो हो लावली स्ट्रोक. सोईल शेखच्या बॅट मधून ज्या फटक्यांची आवश्यकता आहे तो फटका आलाय. हा मात्र खणखणीत षटकार. पाटील सुजित पाटीलचा मैत्र आई हो खरा, हे पप्या ग्रुपची खंबीर साथीला आहेत बघा पोरा. त्यांचा विजय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक मारा. प्रेक्षक कमाल कॅश साठी 300 रुपयाचं बक्षीस मिळेल. सुजित पाटील आणि पप्प्या ग्रुप यांच्याकडनं 200 210 म्हणजे 510 झाले. बघा प्रेक्षक कमाल कॅच, प्रेक्षकांना सुवर्ण संधी. पुन्हा फुल टॉस, इनसाइड आउट खेळलाय. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं शेख सोईलनं, कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि गॅप मधून हा चेंडू खेळत असताना येतोय 4 धावांसाठी चौकार. ची जोडी बघा, A1 जोडी. खूप चांगलं योगदान असतं कानपोली टीमला या टेनिस क्रिकेटमध्ये. खरं तर ज्या ज्या वेळी कानपोली संघ खेळत असते नेहमीच त्यांच्या पाठीराखे म्हणून त्यांना आम्ही ओळखतो. हा चेंडू डिफेन्स केलाय. सोईलनं या बॉलवर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न केला नाही आहे. जसा बॉल आला स्ट्रेट ड्राईव्हनं अगदी हलकंच स्टिअर केलं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. डॉट बॉलची समाप्ती. 15 या आकड्यावर धावसंख्या 65 करायच्या आहेत. प्रति षटकामागे तुम्ही जर विचार केला तर 13.0ची जी सरासरी होती ती सरासरी कायम तर नाही राखता आली, कारण 5वा बॉल फेकेल हा मयुरेश भोईर आणि 15 धावा आल्यात. बॅटची काहीशी कडा घेतली. चेंडू जातो शॉर्ट दरम्यानला, माघारी परतवलाय. मात्र इथे तन्वीर शेखनं सोहेलला धोकादायक ठरली असती ही धाव सांगत असताना तन्वीर माघारी परतवल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. फक्त 15 धावा. बघा बॅटिंग करत असताना आपल्याला तन्वीर आणि सोईल पाहायला मिळते. बंटीला थोडंसं मागे ठेवण्यात आलंय. 15 धावा धावफलकावर लागल्यात. हाही एक्झिक्यूट केलाय. इट्स अ ग्रेट हिट. ग्रामस्थ मंडळ चषकातला सोईल शेखच्या बॅट मधून आलेला हा खेळाडू कक्षामध्ये काही वा कॅच पकडली. येतो षटकार. आणि पप्प्या ग्रुप 210 का 201. आणि प्रेक्षक कमाल कॅच खेळाडू कक्षामध्ये थेट पकडली गेली आहे. अभिनंदन. आता मात्र समीकरण बघूया आपण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 लागल्यात. आता 18 बॉल भया 44 धावांची आवश्यकता. 18 बॉल 44 धावा. जोपर्यंत सोईल शेख सारखा हार्ड हिटर बॅट्समन. बघा या पेट टीमनं ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन देखील त्यांचा दरारा प्रस्थापित केलाय हे देखील विसरता कामा नये. अनेक वर्ष रजनी स्पर्धे रातो के कातिल म्हणून त्यांना ओळखलं जातं. तो पेट संघ मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 44 धावांची आवश्यकता. रात्रीतल्या क्रिकेट खेळातला बेस्ट परफॉर्मन्स करणारा टीम. हो स्ट्रेट ड्राईव्ह. अगदी चेंडू जातोय वेगानं. क्षेत्ररक्षकांना अडवण्याचा प्रयत्न केला कारण वेग एवढा होता आणि त्याच वेगामुळे चेंडू घेत झालाय फरार. येईल 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका लगावला तन्वीर शेखनं. पहिल्या बॉलला त्यानं फेस केला. त्याच्या वाट्याला पहिल्यांदा बॉल आला आणि त्या बॉलवर त्यांनी चौकार ठोकला. तन्वीर शेख ऑन स्ट्राइक. चौकारानं समीकरण देखील बदललं. 17 बॉल 40 धावांची आवश्यकता. 17 गेंदे और यानी कि 40 रनों की दरकरार. 17 गेंदे 40 रन.
केतन मात्रे की अगली गेंद, ये भी सीधे बल्ले से खेला है गेंद अलोंग द कार्पेट ड्राइव, वहां पर फील्डर मौजूद, केवल मिलेगी 1 रन और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 26 के ऊपर। अभी गेंद और रनों में फासला रहेगा, आने वाली 16 गेंद और 39 रन, यानी कि अब कुछ भी नहीं कह सकते कौन जीतेगा कौन हारेगा इस मुकाबले में। एक तरफ स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स आरसीसी पेट बनाम, यहाँ पर देखा जाए तो ये मुकाबला वाकलन बीच के बीच में वैशाली स्पोर्ट्स वाकलन, ठाणे विपक्ष रायगढ़, ये ऐसा मुकाबला देखने को मिल रहा है दोस्तों। स्कोर कार्ड के ऊपर 26 रन 39 की जरूरत। ये भी हेलीकॉप्टर जैसे उड़ाया, ब्लैक स्क्रीन को चीरती हुई गेंद निकल गई एक टिप्पी के साथ, 1 बाउंस सीमा पार, 4 रन। के बीच में देखने को मिल रहा है। क्यों कहते हैं इन्हें रातों के कातिल, और ये कातिल बन रहे इस टीम के सामने। चौकाया है, फिर से यहां पे हवा में खेले लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद के नीचे, जीत भोईर, कोई गलती नहीं, यानी कि जीत ने लब का ये कैच और ये पहले विकेट का पतन। सोहेल से एक बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आई, मिस टाइमिंग हुई और जीत वहां पर खड़े थे, यानी कि कैच अच्छी तरह से लपका। और इसी के साथ सोहेल से एक थोड़े से नाराज, अच्छी शुरुआत देते हुए टीम के लिए। हालांकि देखा जाए तो 30 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के बाद। पहली विकेट जहां तक सवाल थी, जल्दी से जल्दी चली गई थी विकेट बंटी जोशी की, यानी कि उसके बाद सोहेल ने अच्छी बारी किया और उसके बाद में देखा जाए तो 30 रन बने 2 विकेट के नुकसान के बाद। अब आने वाली गेंद और रनों में फासला देखा जाए तो 14 गेंदें और 35 रनों की जरूरत। 14 गेंदें 35 रन ऑन स्क्रीन पे आप देख रही है। ये मुकाबला पेट बनाम वाकलन रायगढ़ बनाम ठाना, यानी कि ये मुकाबला बहुत ही अच्छा है। अरुण स्पोर्ट्स आरसीसी पेट बनाम वैशाली स्पोर्ट्स वाकलन। गेंदबाज केतन दुलवारी छोर से गेंदबाजी के लिए, ये बिल्कुल टपकी हुई गेंद, बल्ला और गेंद में कोई संपर्क नहीं, चकमा खा गई बल्लेबाज और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। ये देखो हल्की सी बाहर निकली गेंद, नमित पकड़े जो कि एक अच्छे बल्लेबाज है। नमित ने भी कम उम्र में काफी बड़ा नाम रोशन किया इस टीम के लिए, लेकिन ये वही नमित ऑन स्ट्राइक। ये भी ऑफ स्टंप पे गिरी गेंद, बल्ले का अधूरा किनारा लिया और जहां तक शॉर्ट पॉइंट में फील्डर तैनात था, जैसे ही आया गेंद के ऊपर एक रन आसानी से। अभी डगआउट से आवाज आ रहा है कि कैसा खेलना है, अभी किस तरह से इस मुकाबले में वापसी लाना है, क्योंकि गेंद और रनों में फासला बढ़ गया है। गेंद रह चुके हैं अभी केवल 12 और जीतने के लिए 34 रनों की जरूरत। 12 गेंदे 34 रन। चलो जल्दबाजी कीजिए दोस्तों। केतन मात्रे वाकलन टीम से दरख्वास्त है कि आप ज्यादा से ज्यादा समय मत लीजिए। 12 गेंदे 34 रन। सारे खिलाड़ी इकट्ठा आ रहे मैदान के बीच में, देख रहे थोड़ा सा यहाँ पर चर्चा करते हुए, यानी कि थोड़ा डिसीजन कुशल मूवमेंट है और थोड़ा समय लेंगे, क्योंकि ये कुशल मूवमेंट के समय एक अच्छा डिसीजन, पर एक करेक्ट डिसीजन बहुत कीमती रहता है। करेक्ट डिसीजन कैन बी डबल योर कॉन्फिडेंस, ऐसे कहते हैं। ये करेक्ट डिसीजन क्या होगा, कौन रहेगा गेंदबाज। 12 गेंदे 34 रनों की जरूरत। हालांकि देखा जाए तो जीत भोईर को यहां पर गेंद दिया गया है, यानी कि जीत भोईर को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है कप्तान ने, जो भरोसा जता है जीत के ऊपर। क्या ये जीत भोईर जीत दिलाएगा क्या, वाकलन टीम के लिए बड़ा सवाल है। 12 गेंदे 34 रन, ये बहुत ही बड़ा आगाज ग्रामस्थ मंडल ट्रॉफी का ही प्रतियोगिता आप देख रही है इस चौथी रात में, और 2 रात बाकी इस टूर्नामेंट की। जीत की पहली गेंद, शॉर्ट पिच गेंद, स्विच हिट खेला है ये नमित पगड़े ने और गेंद को सीधी
डीप कवर पॉइंट की तरफ खेला, यानी कि ये आया चौका। मास्टर और चौके के साथ बढ़ता हुआ स्कोर 35 के ऊपर। अब आने वाली 11 गेंदे 30 रन की जरूरत। 11 गेंदे 30 रन, यानी कि ये मुकाबला अंतिम क्षणों तक जाएगा। यही हमारे दर्शक चाहते हैं। क्या होगा इस मुकाबले का रिजल्ट? पहली मर्तबा ये एक आमने सामने खेल रहे इस टूर्नामेंट में, लेकिन कौन जाएगा आगे जीवदानी बामनडोंगरी टीम के सामने खेलने के लिए? ये तो बड़ा सवाल बनता है दोस्तों, क्योंकि बामनडोंगरी टीम भी इस रायगढ़ थाने की बड़ी टीम है। लेकिन यहां से एक टीम तो गई है आगे कामोठे, क्या दूसरी कौन सी टीम जाएगी? कई सारे सवाल मैदान के बीच में आ रहे। पेट टीम के काफी समर्थक इस मुकाबले को देख रहे हैं, वाकलन टीम के काफी समर्थक इस मुकाबले को देख रहे हैं, क्योंकि ये बड़ी लड़ाई इस मैदान के ऊपर हो रही है। 11 गेंदे 30 की जरूरत। जीत भोईर दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार, तो सामने बल्लेबाजी के लिए नमित पगड़े। मैंने उसकी सराहना की थी। नमित ने कम उम्र में काफी बड़ा नाम रोशन किया है स्पेट टीम के लिए, और खास करके रंजित घरत के काफी नजीक दोस्त है और उनके चाहते खिलाड़ी है। ये चाहते खिलाड़ी क्या इस मैदान के ऊपर अच्छा परफॉर्मेंस कर पाएंगे? अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, स्लॉग हिट खेला है, लेकिन वहां पे इलिमिनेशन कम रहा, प्रॉपर टाइमिंग नहीं। और इसी के साथ नमित पगड़े की पारी का अंत और एक विकेट। तीन विकेट के नुकसान के बाद 35 रन बनाने थे। 65 रन 13 की औसत थी दोस्तों, लेकिन यह औसत अभी बढ़ रही है पेट टीम के लिए, क्योंकि आने वाली 10 गेंदे 30 रनों की जरूरत। हर गेंद के पीछे 3-3 रन बनाने हैं। 3 तो नहीं बनेंगे, लेकिन अब हर गेंद के ऊपर चौका और छक्का लगाना पड़ेगा, तभी ये मैच बनेगी पेट टीम के लिए। अभी पूरी तरह से हावी हुई है। यहां पर देखा जाए तो वाकलन टीम, ये ठाणे डिस्ट्रिक्ट की टीम है, काफी बड़ी टीम है, काफी कई सारे टूर्नामेंट में चैंपियन बनी है यही टीम है। अभी ये बड़ा मुकाबला देखने को मिलेगा। मुश्किल तो है, लेकिन मुश्किल का सामना करना पड़ेगा पेट टीम को। नए बल्लेबाज सिद्धेश कोहली। सिद्धेश आते ही जलवा, ओह इट्स अ बिग 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 हिट, सिक्सर। हिट ठोका है सिद्धेश कोहली ने। लहरों से डरकर नैया पार नहीं होती, और यहां पर देखा जाए तो मुश्किलों से डरकर यहां पर कुछ पीछे हटने वाला नहीं है, मैं कहेगा बल्लेबाज सिद्धेश कोहली। लहरों से डरकर नैया पार नहीं होती, और देखा जाए तो जैसे ही बल्लेबाज या सिद्धेश ने आया और सिद्धेश ने पहली गेंद के ऊपर छक्का लगाया। कोशिश करने वाला कभी हारता नहीं, ऐसे कहते हैं, और वही किया इस बल्लेबाज ने। कोशिश तो किया, इस पहले गेंद के ऊपर छक्का लगाया, और उसी के साथ ये इक्वेशन भी बदला। 9 गेंदे 24 की जरूरत। 9 गेंदे 24 रन। फिर से ये क्रॉस बैट से खेला है, कोई फील्डर मौजूद नहीं है, नो मैंस लैंड एरिया से ये गेंद गई डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ, 1 बाउंस सीमा पार, 4 रन। और सिद्धेश कोहली ने यहां पर आते ही अपनी दमखम दिखाया, और इसी के साथ अब आने वाले 8 गेंदे और 20 रनों की जरूरत। 8 गेंदे 20 रन। रिस्क तो उठाई है सिद्धेश कोहली ने, क्योंकि सफलता रिस्क उठाने से मिलते हैं दोस्तों। वो कठिन संघर्ष हो रहा है मैदान के बीच में। शॉट यहां पर स्लोवर गेंद, जीत भोईर ने जाना फरका, वो भली बात ही जाना उन्होंने कि सिद्धेश कोहली लंबे हिट खेलते हैं। यह अंपायर का रिव्यू लिया,
किसके लिए रिव्यू अंपायर? वाइड के लिए बैटिंग रिव्यू रहेगा। यहां पर देखा जाए तो गेंद गई थी डॉट, लेकिन बैट्समैन ने यहां पर रिव्यू लिया है वाइड के लिए। चेक करेंगे हमारे कंट्रोल रूम में। यस, इट्स अ डॉट बॉल, यानी कि नहीं बनेगी वाइड या नहीं मिलेगी वाइड। डॉट बॉल की समाप्ति, आने वाली 7 गेंदे 20 रन। ये बहुत ही इंपॉर्टेंट रहेगी गेंद जीत भोईर की। अगर इस गेंद के ऊपर छक्का चौका आएगा तो मुकाबला बनेगा फिर से पे टीम के लिए। और ये गैप में से फ्लाई हुई गेंद फील्डर के सर के ऊपर से, या और एक चौका। पर दोस्तों आप स्क्रीन में देख रहे हैं हमारे बाइक शोरूम बना है इस मैदान के इस मंच के सामने। ऑन स्क्रीन पे आप देख रहे हैं, लेकिन वैसे ही मुकाबला भी काफी मजा लेने वाला मुकाबला। 16 का डोला बनेगा अभी। 6 गेंदे 16 रन, 6 गेंदे 16 रन, 7 गेंदे 20 की जरूरत थी। जैसे ही 7वीं गेंद के ऊपर चौका आया, इस मुकाबले का इक्वेशन बदला। आने वाली 6 गेंदे 16 की जरूरत। कई सारे पेट टीम के दर्शक इस मुकाबले को देख रही है। गांव देवी पेट, यानी कि आप देख रहे हैं इस गांव की गांव देवी, कई इस मैदान के ऊपर इस नाम से खेलते हैं। इस गांव में गोटा 11 भी पेट है। इस गांव में कई सारे ऐसे दर्शक है इस मुकाबले को देख रही है। दूसरी तरफ देखा जाए तो वाकलन टीम, ठाणे डिस्ट्रिक्ट की टीम, उनके भी साथ कई सारे दर्शक जुड़ चुके हैं। संदेश 6 गेंदे 16 रन। गेंदबाज आएगा दूर वाली छोर से। गेंदबाज के लिए जितेश भोईर आया है। जीत भोईर आया था पिछले ओवर में, ये आया जितेश भोईर, यानी कि 6 गेंदे 16 की जरूरत। क्या मुकाबला हुआ है दोस्तों। अंतिम इस रात में 2:09 में ये मुकाबला पूरी तरह से पसीना आने वाला मुकाबला। शॉर्ट पिच गेंद, कवर डाइव करने का प्रयास, लेकिन यहां पर बल्लेबाज देखते ही रह गए, चकमा खा गए बल्लेबाज तनवीर शेख। हालांकि देखा जाए तो तनवीर ये डॉट गेंद खेल चुका है। अभी आने वाली 5 गेंदे 16 की जरूरत। 5 गेंदे 16 रन। अभी तक कोई हारा नहीं, कोई जीता नहीं है। ना पेट टीम जीती है, ना मैं कहूंगा वाकलन टीम जीती है। ये मुकाबला जारी है। आने वाली 5 गेंदे 16 की जरूरत। एक छक्का फिर से वापसी लाएगा इस मुकाबले में पेट टीम को। एक डॉट गेंद वापसी लाएगा वाकलन टीम को इस मुकाबले में। क्या होगा, डॉट तो गई गेंद। तनवीर शेख फिर से चकमा खा गए, बीट हो चुके, और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं है। रुका हुआ स्कोर 49। 4 गेंदे अभी 16 रन, 4 गेंदे 4 चौके, 4 गेंदे 3 छक्के। ये यहां पर इक्वेशन देखना पड़ेगा, लेकिन तनवीर शेख केवल मिलेगी 1 रन। देखो सिद्धेश कोहली अच्छा बल्लेबाजी कर रहा है। सिद्धेश कोहली ने पिछले 2 गेंद में 10 रन बनाए थे। उसे ज्यादा स्ट्राइक नहीं मिली लास्ट ओवर में, और उसका नतीजा क्या हुआ, अभी मैच पूरी तरह से डिफिकल्ट हार्ड होती हुई 3 गेंदे 15 रन। ये देखो केतन मात्रे कुछ सलाह देते हुए गेंदबाज को कंपलसरी चेसिंग इस मुकाबले का रूल्स फॉलो करना पड़ेगा, क्योंकि 3 गेंदे 15 रन। गेंदबाज बहुत अनुभवी गेंदबाज है जितेश भोईर। कई साल का तजुर्बा है इनके पास, और मैं हमेशा कहता हूं अनुभव जीवन की सर्वश्रेष्ठ पूंजी होती है दोस्तों। एक्सपीरियंस इज गुड टीचर, और वही एक्सपीरियंस के साथ, वही अनुभव के साथ ये जितेश भोईर गेंदबाजी कर रही है। आने वाली 3 गेंदे 15 की जरूरत। 3 गेंदे 15 रन बन सकते। वो हुनर होना चाहिए, वो जिगर होना चाहिए बल्लेबाज के बीच में। 3 गेंदे 15 रन। ये गेंद विकेटों पर टिकरी, यानी कि ये बल्लेबाज हुआ क्लीन बोल्ड।
टीम ने जितेश भोये जैसा एक अस्त्र पीछे रखा था, ये अभी भली बात ही जाना नहीं है बल्लेबाज होने, क्योंकि अभी मुकाबला हाथ से निकल रहा है। आने वाली केवल शेष गेंद है 2 और जीतने के लिए 15 रन। ऐसा कोई ये स्ट्रोक नहीं है जो 15 रन पूरे होंगे, लेकिन यहां पर देर आया, दुरुस्त आया, बल्लेबाज अविनाश वास्कर के बल्ले से छक्का। मुकाबला हार गए पे आरसीसी पे टीम हार्ड लक हुआ, केवल 3 रन से हार चुके आरसीसी पेंट। अच्छा कोशिश किया इस मुकाबले में, लेकिन जीत नहीं हासिल हुई है। जीत तो हासिल की है वाकलन टीम ने, ढेर सारी शुभकामनाएं वाकलन टीम। यहां पर जीत हुई ठाणे डिस्ट्रिक्ट की, यहाँ पे हार हुई रायगढ़ डिस्ट्रिक्ट की। तो चलो अगला मुकाबला होगा जीवदानी बामनडोंगरी टीम बनाम वाकलन, यानी कि दोनों भी बहुत ही मजेदार खिलाड़ी है। ये मुकाबला देखने को मजा आएगा। चलो टॉस करेंगे वैशाली स्पोर्ट्स वाकलन बनाम जीवदानी बामनडोंगरी टीम, और इस मुकाबले